जम्मू काश्मीरच्या भद्रवाहमध्ये जोरदार बर्फवृष्टी सध्या होताना दिसतेय। भद्रवाह खोऱ्यामधल्या उंच भागांवरती काही पर्वत शिखरांवरती सध्या बर्फाची चादर पसरली आहे। चेन्नईमधल्या मुसळधार पावसाचा आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वाधिक फटका। सततच्या मुसळधार पावसामुळे धावपट्टी आणि टॅक्सी वे पाण्याखाली गेलाय। अनेक उड्डाणं अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली तर काही रद्द। ब्राझीलमधील रिबिराओ प्रेटो इथे वादळानं कहर। वादळांमुळे घरावरचं छत देखील उडून गेलंय। वादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्रशासनाकडून आढावा। चीनमधल्या हुबेई प्रांतामध्ये झालेल्या भूस्खलनामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलंय। भूस्खलनामध्ये एका इमारतीचं नुकसान झालं। सुदैवाने अपघातामध्ये कोणीही जखमी झालं नाहीये। जोगबनी अमृत भारत एक्सप्रेसमधून एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये पॅन्ट्रीचे कर्मचारी हे वापरलेले कंटेनर पुन्हा एकदा साफ करत असल्याचं दिसतं आहेत आणि त्यामुळे धुतल्याच्या नंतर हे कंटेनर पुन्हा एकदा आता वापरले जाणार आहेत का असाही सवाल आहे। नोएडामध्ये या गिजोर गावामध्ये मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेवरती पाळीव कुत्र्यानं हल्ला केला। ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। या हल्ल्यामध्ये महिला गंभीररित्या जखमी झाली आहे। मेक्सिकोमध्ये झोंबी वॉक साजरा। यामध्ये अनेक जण झोंबींच्या वेशभूषेमध्ये सहभागी। झोंबी वॉकसाठी मेक्सिको सिटीमध्ये प्रचंड उत्साह।